नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय आकांत, ही सुरेश वैद्य यांची कादंबरी आणि आज भाग 4. विष्णुपंत ऑफिसला जायची तयारी करत असतानाच दारावर थाप पडली. शर्टची बटणं लावत ते आतल्या खोलीतनं ओरडले, अभि, जरा बघ कोण आलंय. अभिमन्यूनं हातातला पेपर बाजूला ठेवला आणि मग उठून त्यांनी दरवाजा उघडला. दारात दयानंदांना बघताच तो एका बाजूला होत म्हणाला, अरे अंकल, तुम्ही या ना, या. दयानंद आत आले. तशी बाहेरच्या खोलीत असलेली विशाखा लाजून आतल्या खोलीत पळाली. दयानंद काहीसे हसत म्हणाले, अगं, एवढं लाजायला काय झालंय, मी एकटाच आलोय, रमेश नाहीये बरं का माझ्याबरोबर. अभिमन्यूही हसला. त्याच वेळी आतल्या खोलीतनं विष्णुपंतांनी विचारलं, अरे कोण आहे अभि? पण अभिमन्यू काही बोलायच्या दयानंदच ओरडून म्हणाले, अरे बाहेर ये की, आतनं काय ओरडतोयस. दयानंदांचा आवाज ऐकून गोविंदाई आपल्या खोलीतनं बाहेर आला होता. सावित्रीबाई सुद्धा पदराला हात पुसत स्वयंपाकघरातनं बाहेर आल्या होत्या. नमस्कार नमस्कार वहिनी. सावित्रीबाईंना हात जोडत दयानंद म्हणाले, नमस्कार, बसा ना. सावित्रीबाईंनीही हात जोडून नमस्कार करत म्हटलं. तेवढ्यात विष्णुपंत घाईघाईनं बाहेर येत म्हणाले, अरे तू आहेस होय, मी समजलो कोण आलंय. पण काय रे, आज एवढ्या सकाळी सकाळी कसा काय टप्पा केलास बाबा? का? अरे बाबा, हे घर माझं नाहीये का प्रत्येक वेळी येण्याआधी तुला पत्र पाठवायला पाहिजे? अरे नाही, तसं नाही. पहिलंही हे घर तुझंच होतं आणि आता तर तुझं हक्काचं झालंय. विष्णुपंत हसून म्हणाले. सगळे बसल्यावर दयानंद काहीसा गंभीर चेहरा करत म्हणाले, रमेश आणि विशाखाच्या लग्नात एक मोठी अडचण निर्माण झाली आहे बरं का. अडचण? विष्णुपंतांनी काहीच्या आश्चर्यानं विचारलं. अभिमन्यू, गोविंदा आणि सावित्रीबाईही काहीशा व्यग्र नजरेनं दयानंदांच्याकडे बघत होते. पण दयानंद एकदम गप्प झाले होते. दयानंदांच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव बघून विष्णुपंतही काहीसे अस्वस्थ झाले होते. दयानंद काही बोलत नाही हे बघून त्यांनी पुन्हा विचारलं, कसली अडचण निर्माण झाली आहे? त्याचं काय आहे विष्णू, हे लग्न पुढच्या महिन्यात होणं शक्य नाही. का? सगळ्यांचे चेहरे एकदम उतरले होते. दयानंद काही क्षण मान खाली घालून गप्प बसले आणि मग एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाले, कारण भटजींनी त्या आधीचाच मुहूर्त काढलाय. बोलले आणि दयानंद जोरात हसले. दयानंद, अरे तू म्हणजे ना बाबा. विष्णुपंत सुटकेचा निश्वास सोडत दयानंदाकडे बघत रागावल्याचा आव आणत म्हणाले, प्रत्येक गोष्टी दुसऱ्याचा जीव टांगणीला लावायची फार वाईट सवय आहे बाबा तुला सरळ कधी काही सांगताच येत नाही. प्रत्येक गोष्टीत आपला सस्पेन्स निर्माण करत असतोस. काय हे भाऊजी? सावित्रीबाई सुद्धा किंचित हसून म्हणाल्या, अहो, काही वेळ आम्हा सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं तुम्ही. हो ना, आणि बोलतोय असा की समोरच्या माणसाला हा चेष्टा करतोय हे लक्षातही येऊ नये. अरे ह्याला म्हणतात ऍक्टिंग. माझा तरुणपणातला नाटकाचा छंद मी पुढे थोडासा जरी जोपासला असता ना, तर आज ताकदीचा कॅरेक्टर ऍक्टर बनलो असतो. आहेस कुठे तू? वा काका वा. गोविंदा काहीसा हसून म्हणाला. आणि तसं झालं असतं ना तर अशोक कुमार, ओम शिवपुरी, श्रीराम लागू यासारख्या नटांवर उपायची मारायची पाळी आली असती काका. अरे वा, एवढ्या सगळ्या नटांची नावं तुला माहिती आहेत? हो, नुसती नावं काय, मला तर फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्या नटनट्यांची नावं त्यांच्या जन्मतारखेत सकट माहिती आहेत. गोविंदा छाती फुगवत अभिमानानं म्हणाला, काय रे ही आजकालची मुलं. दयानंद चेहरा आंबट करत म्हणाले, अरे यांना स्वतःच्या आईबापाच्या जन्मतारखा माहीत नसतील, पण नटनट्यांची जन्मकुंडली अर्ध्या रात्री झोपेतनं उठून पाठ म्हणून दाखवतील. हे तुझं म्हणणं अगदी खरं बरं का दयानंद. विष्णुपंत हसून म्हणाले, काही वर्षांनी तर मला वाटतं शाळेच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय पुरुषांच्या ऐवजी सिनेमातल्या नटनट्यांची चरित्र अभ्यासली जातील. पूर्वी शिवाजी आणि औरंगजेबाचा जन्म कधी झाला असा प्रश्न विचारायला जायचा का नाही? मग आता काही वर्षांनी अमक्या तमक्या नटाचा जन्म केव्हा झाला असा प्रश्न विचारला जाईल. अहो,
तुमच्या त्या नटनट्यांना जरा बाजूला ठेवा बरं आता. सावित्रीबाई मध्येच म्हणाल्या, पहिल्यांदा पोरीच्या लग्नाचा विचार करा. बरोबर आहे. भाऊजी कुठली तारीख काढली आहे सांगा. या महिन्याची 25 तारीख, म्हणजे आजपासून केवळ 15 दिवस. फक्त फक्त 15 दिवस? सावित्रीबाई छातीवर हात ठेवून म्हणाल्या, अरे पण दयानंद, 15 दिवसात लग्नाची तयारी करायची म्हणजे. विष्णुपंतही काहीशा चिंतित स्वरात म्हणाले, हे बघ, त्याला काही इलाज नाही विष्णू. हा मुहूर्त आपण चुकवला तर मग वर्षभर थांबावं लागेल. सिंहस्थ सुरू होतंय ना, म्हणून मी हा मुहूर्त निश्चित केलाय. आणि आता लग्नाच्या तयारीचं म्हणशील तर त्याची तू काही काळजी करू नकोस. आपल्या दोघांच्याही घरचं कार्य आहे. काही कमी जास्त राहिलं तरी आपण एकमेकांना सांभाळून घेऊ. कसं आहे, आपल्याला फक्त आपल्या पोरांचं सुख बघायचं आहे, बाकीच्या गोष्टींना फारसं महत्त्व द्यायचं नाही आहे. ते सगळं खरं आहे हो भाऊजी, पण आमच्या घरातलं हे पहिलंच कार्य आहे ना. सावित्रीबाई म्हणाल्या, अहो माझ्याही पोराचं हे पहिलंच लग्न आहे वहिनी. दयानंद हसून म्हणाले, आणि मी स्वतः सांगतोय म्हटल्यावर तुम्ही काळजी कशासाठी करताय. नाही ठीक आहे, आता गळ्याशी आलोच आहे म्हटल्यावर चुकवून कसं चालेल. आहो, सावित्रीबाई नवऱ्याला उद्देशून म्हणाल्या, तुम्ही आजच ऑफिसमध्ये रजेचा अर्ज द्या, 15 दिवसांची सुट्टी घ्या आणि फंडातनं लवकरात लवकर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. अगं, लोनसाठी मी 4 दिवसापूर्वी केलाय अर्ज. रजेचा अर्ज आज देऊन टाकतो. तुम्ही म्हणत होतात ना तुमचे साहेब फार चांगले आहेत, मग त्यांना आपली ही अडचण सांगा, लवकर कर्ज पास करायला सांगा. अगं चांगले म्हणजे काय, देव माणूस आहे तो, देव माणूस. स्वतः जातीनं माझा अर्ज विचारात घेतो म्हणाले, आणि रजेचा काही प्रश्नच नाही आहे, चटकन रजा मंजूर करून टाकतील. तशी माझी बरीच रजा शिल्लक आहे ग, तू काही काळजी करू नकोस. बाबा, तुम्ही तो सगळा अर्ज आजच्या आज देऊन टाका बरं का, नाही तर एवढ्या लवकर रजा घेऊन काय करायचं आहे म्हणून विचार बदलाल. कामापुढे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही ना, म्हणून सांगतोय. ए दादा थांब, मी सुद्धा एक अर्ज लिहितो. आता तू कसला अर्ज लिहितोय बाबा? हेच, आमच्या परीक्षा 2 आठवडे पुढे ढकला म्हणून. बहिणीचं लग्न आहे ना. अभिमन्यूनं त्याच्या डोक्यावर एक टप्पल मारली, तसे सगळेजण हसायला लागले. बरं चला, मी निघतो आता. दयानंद उठत म्हणाले, अहो थांबा भाऊजी, लगेच कुठे निघालात? चहा तरी घेऊन जा. नाही, चहा वगैरे आता राहू द्या वहिनी. ही बदललेली तारीख तुमच्या कानावर घालावी म्हणून मी तातडीनं आलो होतो. मलाही ऑफिसमध्ये जायचं आहे, रजेचा अर्ज द्यायचा आहे. नाही, ते काही असवा, 5-1 मिनिटांना काही फरक पडत नाही. मी काही तुम्हाला चहा घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही. असं म्हणत सावित्रीबाई उठून स्वयंपाकघरात गेल्या. चला ठीक आहे, चहा पिऊन जाऊया. दयानंद पुन्हा खुर्चीवर बसत म्हणाले, वा, तुमच्या ह्या आग्रहामुळे माझे 8 आणे वाचले बरं का. ते कसे काय काका? अभिमन्यूनं विचारलं. अरे वहिनीने आग्रह केला नसता तर मला नाईलाजानं हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यावा लागला असता ना. दयानंद मिस्कीला हसत म्हणाले. दयानंदांच्या ह्या बोलण्यावर सगळेजण जोरात हसले. मग विष्णुपंत काहीसा गंभीर चेहरा करत म्हणाले, दयानंद, तुझा हा चेष्टेखोर स्वभाव बघून मला माझ्या पोरीची काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे रे काय? अरे तुझ्या या चेष्टेखोर स्वभावामुळे हसून हसून ती वर्षभरात एवढी लठ्ठ होईल की रमेश कसली बेढप पोरगी माझ्या गळ्यात बांधली म्हणून तक्रार करायला लागेल. यावेळी दयानंदांनी विष्णुपंतांना दोन्ही हात जोडत म्हटलं, अरे विष्णू, तू सुद्धा चांगली ऍक्टिंग करू शकतोस की रे. त्यांचा हा असा हास्यविनोद चालला असताना दारावर थाप पडली. सगळ्यांनी चमकून दाराकडे बघितलं. विष्णुपंत अभिमन्यूला म्हणाले, अरे अभि, बघ ना रे, कोण आहे. अभिमन्यू उठून दरवाजाजवळ आला. दार उघडताच तो एकदम दचकून 1 पाऊल मागे सरकला. काहीशा चकित मुद्रेनं समोर बघत उभा राहिला. दारात एक सब इन्स्पेक्टर उभा होता. त्याच्या शेजारी एक साध्या वेशातली पण चेहऱ्यावरनं पोलीस खात्यातली दिसणारी व्यक्ती उभी होती, आणि त्या दोघांच्या मागे 2 पोलीस कॉन्स्टेबल उभे होते. तो सगळा ताफा बघून मनातनं काहीशा हबकलेल्या अभिमन्यूनं विचारलं, कोण हवंय आपल्याला? विष्णुपंत इनामदार हिथंच राहतात का? सब इन्स्पेक्टरनं विचारलं. हो, इथेच राहतात. आपण कोण? साध्या वेशातल्या व्यक्तीनं विचारलं. मी त्यांचा मोठा मुलगा आहे.
आपलं काही काम आहे का त्यांच्याकडे साहेब? कामाचे. सब इन्स्पेक्टर म्हणाला आणि मग पुढे कोरड्या स्वरात म्हणाला, आम्हाला या गाराची झडती घ्यायची. झडती? अभिमन्यूचा वरचा श्वास वरती आणि खालचा श्वास खालीच राहिला. विलक्षण भांबावलेल्या नजरेनं तो समोर उभ्या असलेल्या लोकांकडे बघत राहिला. हे बघा, मी अँटी करप्शन डिपार्टमेंटचा माणूस आहे. खिशातनं आपलं ओळखपत्र काढून अभिमन्यू समोर धरत ती साध्या वेशातली व्यक्ती म्हणाली, आम्ही झडतीचं वॉरंट आणलेलं आहे. सब इन्स्पेक्टरनं वॉरंट काढून दाखवलं तसा अभिमन्यूचा चेहरा आणखीनच घाबरा झाला. कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत त्याने विचारलं, पण साहेब, ही सगळी भानगड काय आहे? म्हणजे ही झडती आपण कशासाठी घेणार आहात? ते सगळं आम्ही नंतर सांगू. साहेब, माझी आपल्याला एकच विनंती आहे. अभिमन्यू थोडासा धीर गोळा करत म्हणाला, यावेळी माझ्या बहिणीचे होणारे सासरे आत बसलेत. त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर प्लीज साहेब, आपण जर थोड्या वेळानं आलात तर. पण त्याचं बोलणं मध्येच तोडत सब इन्स्पेक्टर काहीशा उपरोधिकपणे हसत म्हणाला, काय एवढा मूर्ख समजतो काय आम्हाला? कशाला वेळ पाहिजे रे तुम्हाला? पुरावा नष्ट करायला वय? आरोपीला पळून जायला वेळ मिळावा म्हणून. पुरावा? आरोपी? हे सगळं काय बोलताय तुम्ही? हे एका सज्जन सभ्य माणसाचं घर आहे इन्स्पेक्टर साहेब. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असावा. आता आमचा गैरसमज झालाय का काय ते लवकरच समजेल. हे बघे, 1 रुपया करण दारातनं बाजूला हो. नाही तर सरकारी कामात अडथळा आणणं या आरोपावरनं मला तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यावी लागेल. सब इन्स्पेक्टर बोलत असताना विष्णुपंत आतून बाहेर येत म्हणाले, अरे कोण आहे अभि? आणि मग एकदम त्यांची नजर दारात उभ्या असलेल्या सब इन्स्पेक्टरवर आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या पोलिसांवर पडली. दारात उभ्या असलेल्या पोलिसांना बघून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. मग प्रश्नार्थक मुद्रेनं त्याने अभिमन्यूकडे बघितलं. अभिमन्यूनं दबक्या स्वरात त्यांना पोलिसांच्या येण्यामागचा उद्देश सांगताच क्षणभर विष्णुपंतांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. कधी आयुष्यात त्यांचा पोलिसांशी संबंध आला नव्हता आणि आज अचानक पोलीस दारात येऊन उभे राहिले होते. नुसतेच येऊन उभे राहिले नव्हते, तर घराची झडती घ्यायची असं म्हणत होते. त्यामुळे त्यांचं दचकणं स्वाभाविक होतं. पण मग लगेच स्वतःला सावरत ते म्हणाले, अहो तुम्हाला झडतीच घ्यायची आहे ना, या अवश्य या. हे बघ अभि, त्यांना त्यांची ड्युटी करू दे. आणि तसंही आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, कारण मी काही चोरी किंवा कसलाही गुन्हा केलेला नाहीये. या तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, आत या तुम्ही. विष्णुपंत आणि अभिमन्यूच्या मागोमाग पोलिसांचा ताफा आत दाखल झाला तेव्हा सावित्रीबाई चहाचा ट्रे स्टूलवर ठेवत होत्या. पोलिसांना बघताच दयानंद आणि गोविंदा एकदम आपापल्या खुर्चीतनं उठून उभे राहिले. सावित्रीबाई भयभीत नजरेनं बघत होत्या. आत येतात सब इन्स्पेक्टरनं नजरेनंच बरोबरच्या पोलिसांना खूण केली. स्वतः हॉलच्या मध्यभागी उभं राहून उजव्या हातातली छडी डाव्या हातावर आपटत बारकाईनं सगळीकडे नजर फिरवत राहिले. अँटी करप्शन अधिकाऱ्याची नजर प्रत्येक वस्तूवरनं फिरत होती. पाटील एक एक वस्तू उलथी पालथी करून झडती घेत होते. निर्दयीपणे सगळं सामान काढून खाली फेकत होते. दयानंद काहीशा आश्चर्यानं या सगळ्या प्रकाराकडे बघत होते. झडतीचं काम चालू असताना कुणीही एक शब्द बोलत नव्हतं. सगळ्या घरात जणू स्मशान शांतता पसरली होती. अधूनमधून फक्त वस्तू खाली फेकल्याचे आवाज तेवढे येत होते. विष्णुपंत, सावित्रीबाई, गोविंदा आणि अभिमन्यू काहीशा उतरलेल्या चेहऱ्यानं उभे होते. दयानंदांसमोर हा सगळा प्रकार चालल्यामुळे त्यांचे चेहरे कमालीचे खजील झाले होते. स्वयंपाकघराच्या दाराआड उभी राहिलेली विशाखा तोंडावर हात ठेवून भयभीत नजरेनं समोरच्या प्रकाराकडे बघत होती. शेवटी या शांततेचा भंग करत दयानंदांनी विष्णुपंतांकडे बघत विचारलं, अरे काय भानगड ही सगळी? माझ्या तर काही लक्षातच येत नाहीये. चुकून ही लोक या घरात घुसली नाहीत ना? नाही हो, नाही. विष्णुपंत काही बोलण्याआधी सब इन्स्पेक्टर दयानंदांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला, हे जर विष्णुपंत इनामदार असतील
तर आम्हाला यांच्या घराची जडती घ्यायची. दयानंद त्यावर काही बोलणार, विचारणार, त्याच वेळी विष्णुपंतांच्या खोलीतनं बाहेर येत एक कॉन्स्टेबल म्हणाला, साहेब सापडलं बरं का. सब इन्स्पेक्टर आणि अँटी करप्शनचा अधिकारी झटकन त्या कॉन्स्टेबल जवळ गेले. कॉन्स्टेबलच्या त्या शब्दांनी गोंधळून जाऊन सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्यानं बघितलं. काय 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 सापडलंय? दयानंदांनी पुन्हा विष्णुपंतांकडे बघत विचारलं. कुणास ठाऊक. विष्णुपंतही आपल्या घरात सापडण्यासारखं काय आहे याचाच विचार करत होते. कॉन्स्टेबलच्या हातातली ती वस्तू घेऊन सब इन्स्पेक्टरनं अँटी करप्शन अधिकाऱ्याच्या हातात दिली. मग दोघेही वळून विष्णुपंतांसमोर येऊन उभे राहिले. अँटी करप्शन अधिकाऱ्याच्या हातात एक खाकी रंगाचा मोठा बंद लिफाफा होता. त्या लिफाफ्यावर नजर पडताच विष्णुपंत काहीसे दचकल्यासारखे झाले. सब इन्स्पेक्टरनं विष्णुपंतांकडे बघत काहीशा उपरोधिक स्वरात विचारलं, हे पाकिट तुम्ही ओळखत असाल ना? अर्थात. काय आहे याच्यात? पैसे. किती? 10,000 रुपये. सब इन्स्पेक्टरनं अर्थपूर्ण नजरेनं अँटी करप्शन अधिकाऱ्याकडे बघितलं. मग पुन्हा विष्णुपंतांकडे बघत त्याने विचारलं, हे पैसे तुमच्याकडे कसे आले, कुठून आले? हो, हे पैसे आमचे चीफ इंजिनियर मेहता साहेबांचे आहेत. कालच त्यांनी ते माझ्याकडे ठेवायला म्हणून दिले. अच्छा अच्छा, म्हणजे मेहता साहेबांनी हे तुमच्याकडे ठेवायला म्हणून दिलते? हो, हवं तर तुम्ही मेहता साहेबांना विचारू शकता. काय विचारायचे? काय विचारायचे? हेच ना, का तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या एका क्लार्ककडं 10 रुपये द्यावेत तसे 10,000 रुपये ठेवायला दिलते का, हे विचारायचं वय? सब इन्स्पेक्टर काहीशा कुत्सित स्वरात म्हणाला. मग विष्णुपंतांकडे दुर्लक्ष करत तो अँटी करप्शन अधिकाऱ्याकडे बघत म्हणाला, साहेब जरा चेक करून घ्या. अँटी करप्शन अधिकाऱ्यानं अलगद लिफाफा उघडला. त्यातनं नोटा बाहेर काढल्या. 100ची एक याप्रमाणे 100 नोटांची पिन केलेली ती एक गड्डी होती. त्यावर कुठल्या तरी बँकेची स्लिपही होती. अँटी करप्शन अधिकाऱ्यानं प्रत्येक नोट काळजीपूर्वक चेक केली आणि मग सब इन्स्पेक्टरकडे बघत तो म्हणाला, राईट, याच त्या नोटा ज्यावर मार्किंग करून आम्ही हस्ताक्षर केलं होतं. हे हस्ताक्षर आमच्या साहेबांचंच आहे. दयानंद काहीशा आश्चर्यानं आणि बऱ्याचशा अविश्वासानं विष्णुपंतांकडे बघत होते. त्यांना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावरूनही स्पष्ट लक्षात येत होता. सब इन्स्पेक्टरनं आता बोला ह्या अर्थी नुसतंच विष्णुपंतांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं आणि पहिल्यांदा विष्णुपंतांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. काहीशा घाबरलेल्या आणि चिंतायुक्त स्वरात त्यांनी विचारलं, मी समजलो नाही हो, ही काय भानगड काय आहे ही? म्हणजे अजूनही तुम्हाला भानगड काय ते समजलं नाही वाट? ते तुम्हाला समजून द्यायला पाहिजे. मिस्टर इनामदार, तुम्ही काय कायद्याला एवढे मूर्ख समजता का? हे 10,000 रुपये ज्याच्यावर कमिशनर साहेबाची सही आहे, तुम्ही रमणभाई शाह नावाच्या कॉन्ट्रॅक्टरकडं लाच म्हणून मागितली होती. गव्हर्नमेंटचं एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना देण्यासाठी. त्याशिवाय त्यांचं टेंडर पास होणार नाही असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं. शहानी अँटी करप्शन डिपार्टमेंटला तसं कळवलं आणि ती रक्कम तुम्हाला देण्यापूर्वी त्याच्यावर कमिशनर साहेबांनी सही केली. नाव मिस्टर इनामदार, यू आर अंडर अरेस्ट. लाच घेतल्याच्या आरोपावरनं आम्ही तुम्हाला अटक करतोय. कसलीही पूर्वकल्पना नसताना अंगावर आलेल्या या आकस्मिक प्रकारामुळे विष्णुपंतांची तर मतीच गुंग झाली होती. त्यांचं डोकं एकदम सुन्न होऊन गेलं होतं. काय बोलावं, कसं बोलावं हे त्यांना सुचेनासं झालं होतं. सब इन्स्पेक्टरचं शेवटचं वाक्य ऐकताच त्यांचा चेहरा भीतीनं एकदम आकसला. काहीशा कापऱ्या अडखळत्या स्वरात ते म्हणाले, नाही इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं खोटं आहे हो. मला जाणून बुजून ह्यात अडकवण्यात आलंय साहेब. मी नाही घेतली कुणाकडूनही लाच. कसं आहे ना, पकडला गेल्यावर प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो. कुणी आपला गुन्हा एवढ्या सहजपणे कबूल नाही करत. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते आता कोर्टात सांगा. तुम्ही लाच घेतली का नाही घेतली हे आता कोर्ट ठरवल. माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब, विष्णुपंत काकुळतीच्या स्वरात म्हणाले. अहो, आयुष्यात कधी मी कुणाकडे लाच मागितली नाही, कधी कुणाकडनं लाच घेतली नाही. आता हे खरं आहे की रमणभाई मी त्यांना टेंडरची फाईल दाखवावी म्हणून मला लाच देऊ पाहत होते. त्यासाठी ते माझ्या घरी सुद्धा आले होते.
पण मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार देऊन घरातनं हाकलून दिलं होतं. कदाचित त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर हा खोळा आळ घातलाय. माझ्या विरुद्ध खोटी तक्रार करून मला या सापळ्यात अडकवलंय. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणाल त्याची शपथ घेतो मी आणि सांगतो की हे सगळं खोटं आहे, खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. सॉरी मिस्टर इनामदार, या बाबतीत मी काय पण करू शकत नाही. मार केलेल्या नोटा तुमच्या घरात सापडलेत आणि हा पुरावा आमच्या दृष्टीनं पुरेसा आहे. तुमचं निरपराधीपण तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर ते तुम्ही कोर्टात सिद्ध करा, पण ह्या क्षणी तुम्हाला आमच्याबरोबर यायला लागल. एवढा वेळ हा सगळा प्रकार आश्चर्यानं पाहत ऐकत असलेल्या दयानंदांच्या कपाळावर आता आट्या उमटल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विष्णुपंतांबद्दल वाटणारी अत्यंतिक चीड आणि घृणा स्पष्ट दिसायला लागली होती. दयानंद, अरे तू तरी काहीतरी सांग की रे यांना. विष्णुपंत दयानंदांकडे बघत विनवणीच्या सुरात म्हणाले, काय सांगू, काय सांगू? तू लाच घेतली नाहीस म्हणून? तुझ्या घरात सापडलेलं पाकिट खोटं आहे म्हणून? विलक्षण तिरस्कारयुक्त नजरेनं विष्णुपंतांकडे बघत दयानंद म्हणाले, विष्णू, अरे मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की तू असा असशील म्हणून. प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून तू आजवर फार छान बनवत आलास रे मला. अरे दयानंद, दयानंद, तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. आणि जे डोळ्यांनी बघितलं, कानाने ऐकलं, त्याच्यावर अविश्वास दाखवू? नाही विष्णू, नाही. तू माझ्या विश्वासाचाच आज विश्वासघात केलायस. तुला मित्र म्हणून घ्यायची मला आता शरम वाटतेय. प्रामाणिकपणाच्या, निष्ठेच्या मोठमोठ्या गप्पा मारणारा तू. बरं झालं तुझं खरं स्वरूप आधीच उघड झालं ते, नाही तर तुझ्यासारख्या भ्रष्ट माणसाशी संबंध जुळवल्याचा आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागला असता मला. दयानंद, अरे ऐकून तरी घे की माझं. ऐकायला पाहायला तू शिल्लक काय ठेवलंयस? जे ऐकलं, जे पाहिलं ते खूप झालं. ज्या घरातला कर्ताच भ्रष्ट आहे त्या घरातल्या इतरांचा तरी काय भरवसा? हे बघ, हे लग्न होणं आता शक्य नाही. तुझ्या पोरीला सून म्हणून पत्करणं दूर, यापुढे या घराच्या दारात सुद्धा मी कधी पाऊल टाकणार नाही. बोलता बोलता दयानंद झटकन वळले आणि कोणी काही सांगायच्या झपाट्यानं बाहेर सुद्धा पडले. त्यांना थांबवण्यासाठी विष्णुपंतांनी एक हात वर उचलला होता. हाक मारण्यासाठी त्यांचे ओठही हल्ले होते, पण घशातनं शब्द बाहेर पडत नव्हते. आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीपेक्षाही दयानंदांच्या शेवटच्या वाक्यानं मनातनं ते पार उन्मळून पडले होते. त्यांच्या डोळ्यात देखत आपल्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघत होते ते. सावित्रीबाई, अभिमन्यू आणि गोविंदाचा अजूनही समोर जे काही घडत होतं त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. जणू काही समोर जे काही घडत होतं ते सत्य नाही, एक भयानक स्वप्न आहे आणि जाग येताच ते स्वप्न भंग पावणार आहे असं त्यांना वाटत होतं. विशाखाची अवस्था तर एखाद्या जखमी पाखरासारखी झाली होती. दयानंदांचं बोलणं ऐकताच तिच्या सगळ्या आशा आकांक्षांचा चुराडा झाला होता. मघापर्यंत स्वप्नाच्या झुल्यावर झुलणारं मन अचानक झुल्याचे दोर तुटून खोल खोल दरीत कोसळावं तसं कोसळलं होतं. तोंडात पदराचा बोळा कोंबून बाहेर पडणारे हुंदके ती आतल्या आत दाबण्याचा प्रयत्न करत होती. शिंदे, सब इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलकडे वळून बघत म्हणाले, घाल बेड्या, घाल यांच्या हातात. शिंदे नावाच्या त्या कॉन्स्टेबलनं पुढं होऊन विष्णुपंतांच्या हातात बेड्या घातल्या आणि इतका वेळ पुतळ्यासारख्या उभ्या असलेल्या सावित्रीबाई भानावर आल्या. पुढे होऊन विष्णुपंतांना मिठी मारत त्या म्हणाल्या, अहो काय झालं हे? कोणाची दृष्ट लागली हो आपल्या सुखी संसाराला? विष्णुपंत काय बोलणार, काय उत्तर देणार, कसं सांत्वन करणार सावित्रीबाईंचं? त्यांना स्वतःलाच या प्रश्नांची उत्तरं माहिती नव्हती. त्यांच्या स्वतःच्या संवेदना बधिरल्यासारख्या झाल्या होत्या. त्यांचा चेहरा एखाद्या स्लेट पाटीसारखा कोरा, भावहीन दिसत होता. सावित्रीबाईंच्याकडे तर त्यांचं लक्षही नव्हतं. विष्णुपंतांना सोडून सावित्रीबाई सब इन्स्पेक्टरकडे वळल्या. त्याच्यापुढे हात जोडत म्हणाल्या, साहेब, साहेब यांना सोडून द्याव, पाया पडते साहेब मी तुमच्या. अहो खरंच यांनी काही केलेलं नाही हो.
उभ्या आयुष्यात कधी काही वाईट काम यांनी केलं नाही. सोडा हो त्यांना, सोडा. हे बघा बाई, त्यांना सोडणं आमच्या हातात नाही, ते काम कोर्टाचं आहे. सब इन्स्पेक्टर म्हणाला आणि मग आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाला, चाल रे. सावित्रीबाईंनी एक जोरात हुंदका दिला आणि मग त्या एकदम बेशुद्ध झाल्यासारख्या खाली कोसळल्या. अभिमन्यू आणि गोविंदा एकदम भानावर येत त्यांच्या दिशेनं धावले. इकडे विष्णुपंत झोपेत असल्यासारखे पोलिसांच्या बरोबर चालले होते. हातात घातलेल्या बेडीला जसा हिसका बसेल तसतसे ते पुढे ओढले जात होते. विष्णुपंतांना घेऊन पोलीस बाहेर आले तेव्हा पोलिसांच्या जीप भोवती आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमली होती. नेमकं काय झालंय याची कोणालाच नीटशी कल्पना नसल्यामुळे लोक आपापसात तर्क वितर्क करत होते, अंदाज बांधत होते. शेजार पाजारच्या बायका मुली दारं खिडक्यात उभं राहून विष्णुपंतांकडे चकित मुजरेनं बघत होत्या. चर्चेला एक विषय मिळाल्याचा आनंद काही जणींच्या चेहऱ्यावर दिसत होता. आईला गोविंदाच्या स्वाधीन करून अभिमन्यू झपाट्यानं बाहेर पडला. पण तोपर्यंत गर्दीला बाजूला सारत पोलिसांची जीप निघून गेली होती आणि अभिमन्यू दारातच सुन्नपणे उभा राहून जीप गेली त्या दिशेकडे बघत राहिला होता. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा विष्णुपंतांचा चेहरा येत होता. विस्फारलेले डोळे, पांढरा फटक पडलेला चेहरा, हरवलेली नजर. अभिमन्यू असा उभा असतानाच कोणा शेजाऱ्याचा आवाज त्याच्या कानात शिरला. अभिमन्यूनं एकदम दचकून मान वळवून बघितलं. एक जण दुसऱ्याला विचारत होता, काय भानगड काय आहे? पोलिसांनी विष्णुपंतांना का पकडून नेलं? दुसरा काहीशा कुत्सित नजरेनं अभिमन्यूकडे बघत म्हणाला, काहीतरी भानगड केले असणार. पोलिसांना काय वेळ लागलाय का कोणाला येऊन पकडून न्यायला? अरे नाहीतर काय. तिसरा मध्येच तोंड खुपसत म्हणाला, चोरी बिरी केली असणार, दुसरं काय? चोरी नाही, दुसरे भानगड आहे. करप्शन, लाच. हे आत्ता विष्णुपंतांचे होणारे व्यायी बडबड करत बाहेर निघून गेले ना, त्यांच्याकडनं समजलं. हे विष्णुपंतांनी म्हणे कोणा कॉन्ट्रॅक्टरकडनं 10,000 रुपयाची लाच घेतली. लाच? तीही 10,000 रुपयाची? हा. काय जमाना आलाय नाही का? माणूस दाखवतो एक, असतो वेगळा. हा, अरे आम्ही तर विष्णुपंतांना देवमाणूस समजत होतो. अरे बाबा, प्रत्येक दगड देव असतोच असं नाही. आजकालच्या युगात कुणी कुणाचा भरवसा धरू नये, हेच खरं बरं का? नाही पण काय म्हणा बरं का, विष्णुपंतांसारख्या माणसांकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती. अहो, अपेक्षा नसणारी माणसं मोठी धूर्त असतात, कावेबाज असतात. त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असतात. शेजाऱ्यांचा एक एक शब्द विषारी बाणासारखा अभिमन्यूच्या छातीत घुसत होता, त्याला रक्तबंबाळ करत होता. संतापानं त्याच्या कपाळावरची शीर तट्ट फुगली होती. क्षणभर तर त्याच्या मनात आलं की असंच पुढे व्हावं आणि समोरच्या माणसाचा गळा पकडावा. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर मार्किंग केलेल्या 10,000 रुपयांच्या नोटा असलेलं ते खाकी रंगाचं पाकिट उभं राहिलं आणि त्याच्या मनात प्रश्नांची आवर्तनं उठली. बाबांनी खरोखर लाच घेतली होती आणि तीही 10,000 रुपयांची? पण त्या दिवशी तर ते रमणभाईंना शिव्या घालत होते, त्यांना सरळ सरळ घरातनं हाकलून दिलं होतं. मग कदाचित विशाखाच्या लग्नासाठीच बाबांनी ही लाच घेतलेली असावी. तो असा उभा असताना अचानक त्याच्या कानात शेजाऱ्यांच्या एकमेकांच्या हातावर टाळी मारत जोरात हसण्याचा आवाज शिरला. विष्णुपंतांवर कोणीतरी मारलेल्या शेऱ्यावर ती खसखस पिकली होती. अभिमन्यू झटकन वळून घरात शिरला आणि दार लावून घेत दाराला पाठ टेकवून उभा राहिला. बाहेरून अजूनही येणारा हास्याचा आवाज त्याच्या कानात एखाद्या उकळत्या तेलासारखा शिरत होता. डोळे मिटून तो आपल्या मनातल्या संतापाला आवर घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणानंतर बाहेर शांतता पसरली आणि मग आतल्या खोलीतून येणाऱ्या विशाखाच्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या कानात शिरला. अभिमन्यू आतल्या खोलीत आला. पाहिलं तर विशाखा आईजवळ बसून दोन्ही गुडघ्यात तोंड खुपसून हुंदके देत होती.
त्या हुंदक्यांनी तिचं सगळं शरीर थरथरत होतं. गोविंदाई आईच्या दुसऱ्या बाजूला बसून आपल्या कपाळावर बुक्क्या मारून घेत होता. आणि आई आई दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसली होती. तिची पाठ भिंतीला टेकली होती आणि डोळ्यांची पापणीही न हलवता ती रिकाम्या नजरेनं समोर शून्यात पाहत होती. अभिमन्यू हळूहळू चालत त्यांच्या जवळ आला, पण आईचं बहिणीचं सांत्वन करण्यासाठी कसलेच शब्द नव्हते त्याच्याकडे. अचानक गोविंदानं मान वर करून त्याच्याकडे बघितलं. मग घशातला आवंढा गिळत तो विव्हळ स्वरात म्हणाला, दादा दादा काय झालं रे हे? विशाखानंही मान वर करून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अभिमन्यूकडे बघितलं आणि मग नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, दादा. अभिमन्यूनं खाली झुकून तिच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं. तशी ती आणखीनच उन्मळून पडल्यासारखी हुंदके देत रडायला लागली. त्याचवेळी सावित्रीबाई मान हलवत स्वतःशीच बोलावं तशा बोलत म्हणाल्या, नाही नाही नाही, हे हे अशक्य आहे. हे असं नाही करणार. नाही, ते असा पापाचा पैसा नाही घेणार नाहीत. ते पापाचा पैसा मुळीच घेणार नाही. ते पापाचा पैसा अशक्य आहे ते. आणि मग बोलता बोलताच त्या दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवून हुंदके द्यायला लागल्या. अभिमन्यू काय करावं हे न समजून तसाच बधिरलेल्या नजरेनं आईकडे बघत राहिला. मित्र हो, हा चौथा भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.